नमस्ते. आज आपण अनसॉल्ड फाइनल अकाउंट पार्टनरशिप फर्म मधला अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 60 प्रॉब्लेम नंबर 8 पान क्रमांक 60 याच्यावरचा प्रॉब्लेम आज आपण घेतोय. हा थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलाय आणि जरा ॲडजस्टमेंट थोड्याशा व्हरायटी आहे, सो म्हणून हा निवडला. याच्या पूर्वीचे सुद्धा जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि पुढचे पण मी टाकणार आहे. प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 60. आधी आपण प्रॉब्लेम वाचूया. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. आजच्या प्रॉब्लेमचा रेशो प्रपोर्शन आहे पहा 1:1. सो जे काही तुमचं रेशो प्रपोर्शन आहे ते प्रॉब्लेमच्या वर लिहून ठेवायचं आपल्या माहितीसाठी. You are required to give us effect of adjustment in profit and loss account and balance sheet with the help of following information. आतापर्यंतचे जे प्रॉब्लेम्स आपण सोडवले त्याच्यात आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करा असं सांगितलं होतं. पण आता ते काय म्हणतायत, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे आजच्या प्रॉब्लेमसाठी फक्त आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच प्रिपेअर करायचं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. आजच्या प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग येणार नाही, थोडासा वेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिले पहा. डेबिट बॅलन्सेस मध्ये इन्शुरन्स, लँड अँड बिल्डिंग 50,000 इन ब्रॅकेट म्हणले ॲडिशन ऑफ 20,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. हे जे इन ब्रॅकेट माहिती दिलेली आहे ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्याला ती ॲडजस्टमेंट करायची असतो, त्याला स्टार करा. सॅलरीज, एक्सपोर्ट ड्युटीज, इंटरेस्ट, फर्निचर अँड टेबल्स. आज डेबिट बॅलन्सेस मध्ये एवढंच आहे, जास्त मोठा प्रॉब्लेम नाहीये, पण ॲडजस्टमेंट तेवढ्या क्वालिटीच्याच आहे. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पहा काय दिलंय. कॅपिटल अकाउंट ऑफ नाना अँड नानी 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपण बँकेकडनं लोन घेतलेलं आहे 10% इंटरेस्टनी, ती पण हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्याला पण स्टार करा. इंटरेस्ट आणि बिल्स पेएबल. आज डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस कमी आहेत, पण हिडन ॲडजस्टमेंट 2 आहे. एक कुठली, लँड अँड बिल्डिंग डेबिट बॅलन्स मध्ये दिली ती, आणि सेकंड कुठली आहे पहा, क्रेडिट मध्ये दिले 10% बँक लोन. त्या 2 हिडन ॲडजस्टमेंट आहेत. याच्याशिवाय ॲडिशनल काय काय ॲडजस्टमेंट सांगितले ते बघा. ॲडजस्टमेंट फर्स्ट पेज नंबर 61 वर सगळ्यात वर दिले पहा. ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू ₹34,500. आता ट्रेडिंग अकाउंट नसल्यामुळे त्यांनी तुम्हाला डायरेक्ट ग्रॉस प्रॉफिट काउंट करूनच दिलं की ग्रॉस प्रॉफिट घ्या 34,500. इन्शुरन्स पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. हे ॲडजस्टमेंट नवीन आहे, बऱ्याच लोकांकडनं ही ॲडजस्टमेंटची विचारणा झालेली आहे. आज आपण त्याचं डिटेल वर्किंग नोट बघूया. सो प्रॉब्लेम मध्ये जिथे कुठे इन्शुरन्स आलाय त्याला स्टार करा. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 10% अँड फर्निचर ॲट 5%. लँड अँड बिल्डिंग ऑलमोस्ट हिडन ॲडजस्टमेंट आहे, पण आणखीन एक एक्स्ट्राची ॲडजस्टमेंट आहे. सो लँड अँड बिल्डिंगला 2 स्टार करायचे, कारण डेप्रिसिएशन पण आहे, आणि फर्निचर त्याला पण स्टार करायचं. फोर्थ ॲडजस्टमेंट, राईट ऑफ 1,000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर बॅड डेट्स मेंटेन करायचे आणि मग आलेल्या अमाऊंटवर RDD करायचं आहे. आणि लास्ट वन आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹34,500. क्लोजिंग स्टॉक दिलाय 34,500. प्रॉब्लेम छोटा आहे,
पण ऍडजस्टमेंटचे आज प्रकार वेगळे. सो लक्षात घ्या की ऍडजस्टमेंट कशी करायची, वर्किंग नोट कशी करायची, अमाऊंट काढल्यानंतर ती मांडायची कशी, त्याच्या पुढे त्याचं जे काही पर्टिक्युलर्समध्ये आपण डिस्क्रिप्शन लिहितो ते काय लिहायचं, हे सगळं आपण आज सविस्तर बघू. सुरू करूया प्रॉब्लेम. फर्स्ट बघा, डेबिट बॅलन्सेस मध्ये इन्शुरन्स आहे 15,000. सो इन्शुरन्स वर ऍडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स आपण इनर कॉलमला लिहू. इन्शुरन्स 15,000 15,000 बरोबर. काय म्हणले पहा, ऍडजस्टमेंट काय आहे. सेकंड ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1st April 2018. इन्शुरन्सचा जो आहे हा 1 एप्रिल 2018 पासून ऍप्लिकेबल आहे. मग 1st April 2018 to 31st March 2019 हे आपलं 1 वर्ष. म्हणजे आपल्याकडे हिशोब एवढा 1 वर्षाचाच पाहिजे. पण ते काय म्हणताय, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months. म्हणजे आपला वर्षभराचा इन्शुरन्स पे करून आणखीन 3 महिन्याचा त्यांनी एक्स्ट्रा दिला. 3 महिन्याचा जो आहे तो ऍडव्हान्स दिला गेलाय. जेव्हा कधी पण ती ऍडव्हान्स अमाऊंट असते ती काय करावी लागते, आपल्याला त्याच्यातून डिडक्ट करावी लागते, कारण चालू वर्षामध्ये आपण ते दाखवू शकत नाही. आता त्याचं वर्किंग नोट बघा कशी आहे. वर्किंग नोट, वर्किंग नोट ऑफ इन्शुरन्स. पहा, इन्शुरन्स किती दिली अमाऊंट तुम्हाला, 15,000 बरोबर. ही किती महिन्यांसाठी दिली आहे, ऍडजस्टमेंट मध्ये दिली आहे पहा, फॉर 15 months. 15,000 अमाऊंट दिली आहे, ती 15 महिन्यासाठी दिली. आणि आपण बॅलन्स शीट आणि P&L मध्ये फक्त 1च वर्षाचा हिशोब दाखवतो. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 15 महिन्यासाठी 15,000, तर 12 महिन्यासाठी किती आहे त्याची अमाऊंट काढायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 15,000 गुणिले 12 भागिले 15 बरोबर. हे गेलं, हे गेलं, वर राहिली अमाऊंट पहा 12,000. म्हणजे 1 वर्षाचा हिशोब आपल्याला किती दाखवायला लागणार आहे, तर 12,000 रुपये दाखवायचे. आपण किती दाखवले, 15,000. म्हणजे काय करावं लागेल, 3,000 रुपये काय करावे लागतील त्याच्यातनं कमी करायला लागतील, कारण ते काय झालं, आपण जास्तीचे दिलेले आहे. सो लिहिताना कसं लिहायचंय पहा, लेस प्रीपेड इन्शुरन्स, लेस प्रीपेड इन्शुरन्स 3,000, म्हणजे मला आउटरला दिसतील 12,000. आलं लक्षात. म्हणजे आपण 1 वर्षाचा हिशोब आहे तो इथे दाखवला, जास्तीचे 3 महिन्याचे दिले गेलेले होते ते आपण कमी केले. कमी कशातनं केले पहा, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली अमाऊंट आहे 15,000, तुम्हाला पाहिजे ऍक्च्युअली आता दाखवायला 12,000. म्हणजे तुम्ही त्याच्यातनं कमी किती करणार आहात, तर 3,000 रुपये आपल्याला काय दाखवायचे, प्रीपेड करायचे आहे. प्रीपेड इन्शुरन्स 3,000, आउटर कॉलमला दिसतील 12,000. प्रीपेडचं सेकंड इफेक्ट देतो आपण, बॅलन्स शीट असेट. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट कोणती दाखवणार, अमाऊंट लिहिणार जी कमी केलेली आहे ती. अमाऊंट आली 3,000 रुपये. येते लक्षात. तुम्ही अनेक प्रॉब्लेम सोडवाल इन फ्युचर ही ऍडजस्टमेंट आल्यानंतर वर्किंग नोट याच पद्धतीने करायची आहे. आलं लक्षात. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग 50,000. ऍडजस्टमेंट पे पहा, लँड अँड बिल्डिंग 50,000. लँड अँड बिल्डिंग 50,000. काय म्हणतायत, लँड अँड बिल्डिंगला हिडन ऍडजस्टमेंट आहे. Addition of 20,000 with effect from 1st July 2018.
लँड अँड बिल्डिंगची आत्ता किंमत आपल्याला 50,000 दिसते आणि खाली ॲडिशनल मध्ये काय सांगितलंय, याच्यामध्ये 20,000ची जी मशिनरी आहे ती कधी घेतली आहे, 1 जुलै 2018. मग ज्या दिवसापासून आपण मशीन घेतलेली आहे त्या दिवसापासूनच डेप्रिसिएशन चार्ज होतं त्याच्यावर. आता वर्किंग नोट कशी करायची बघा, जेव्हा कधी प्रॉब्लेम मध्ये इन ॲडिशन टू असा येईल, ॲडिशन म्हणजे की टी फॉर्म प्रिपेअर करायचा. मी दाखवते बोर्डवर टी फॉर्म कशा पद्धतीने करायचा. हे तुम्हाला नॉट फॉर्म मध्ये लागणार आहे, हे तुम्हाला ऍडमिशन मध्ये लागणार आहे, हे तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये लागणार आहे. सो आता हे डिटेल मध्ये बघून घ्या की ते करायचं कसं. लँड अँड बिल्डिंगची वर्किंग नोट दाखवते पहा इथं. लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट दिली आहे तुम्हाला, 50,000 बरोबर. 50,000 पैकी तुमच्याकडे ऍडिशनल म्हणतात पहा, ते ऍडिशन टू मशिनरी 20,000. कधीची ऍडिशन झाली पहा ही, ऑन 1 जुलै 2018. आणि प्लस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय पहा, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. माझ्याकडे आत्ता हातात 50,000चं मशीन आहे, बिल्डिंग आहे सॉरी, आणि ऍडिशनल ह्या 50,000तली ऍडिशन बिल्डिंग जी आहे ती मी 1 जुलैला घेतली. म्हणजे माझ्याकडे स्टार्टिंगला किती असणार आहे, याच्यातून हे मायनस केलं की माझ्याकडे स्टार्टिंगला किती आले पहा, 30,000. सुरुवातीला 30,000 होते, 1 जुलैला 20,000ची बिल्डिंग घेतली, म्हणजे आता मला करंट लँड अँड बिल्डिंग किती दिसते, 50,000. डेप्रिसिएशन कसं करायचं बघा. 30,000 तुम्ही पहा, 30,000ची जी बिल्डिंग आहे ती तुम्ही सुरुवातीपासून वापरता 1 एप्रिल 2018. त्याच्यात तर काही बदल नाही, म्हणजे याच्यावर आपण फुल इयरचं डेप्रिसिएशन चार्ज करू शकतो. मग याच्यावर 10% चार्ज करायचे पहा. 30,000वर 10% काढल्यानंतर किती येतात, 3,000. म्हणजे हे झालं तुमचं फर्स्ट डेप्रिसिएशन. कारण का, हे आहे 12 मंथसाठी. फर्स्ट आहे, हे आलं पहा तुमचं 12 मंथसाठी. 30,000वर 10% काढले 12 महिन्यासाठी, तर 3,000 डेप्रिसिएशन आपल्याला ऍप्लिकेबल आहे. आता याचं काय करायचं, याच्यावर पण 10% काढायचं का. 10% फॉर 12 मंथ्स किती येणार आहे, 2,000 रुपये बरोबर. हे जे 2,000 आहेत हे आपण 12 महिन्यासाठी काउंट केले. जर तुम्ही बिल्डिंग 1 जुलैला खरेदी केली आहे तर तुम्ही जुलैपासूनच डेप्रिसिएशन दाखवायला पाहिजे. मग जुलै पासून मार्च एंड पर्यंत किती महिने होतात बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे आपल्याला डेप्रिसिएशन किती महिन्याचं दाखवायला पाहिजे, 9 महिन्याचं दाखवायला पाहिजे. आता तुम्ही किती महिन्याचं काढलंय, 12 महिन्याचं काढलंय. मग 2,000 जे आहेत ते 12 महिन्यांसाठी, तर 9 महिन्यांसाठी किती, अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करायचे पहा. तिरकस गुणाकार पहा कसं येणार कॅल्क्युलेशन, इथे दाखवते पहा. 2,000 गुणिले 9 भागिले 12, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एके 4, 4 पंचे 20, म्हणजे 500 गुणिले 3 1500. हे झालं तुमचं सेकंड डेप्रिसिएशन. आलं लक्षात. परत एकदा बघा, लँड अँड बिल्डिंग 50,000 दिलेली, ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, ऍडिशन टू द लँड अँड बिल्डिंग 20,000 विच इज परचेस फ्रॉम 1 जुलै, आणि प्लस तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हणलंय, 10% डेप्रिसिएशन चार्ज. आता माझ्या हातात 50,000 लँड अँड बिल्डिंग आहे.
1 जुलैला मी 20,000ची बिल्डिंग खरेदी केलेली, म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे किती असणार आहे? 30,000. हे तर आपण सुरुवातीपासून वापरतो. सो 30,000वर 10% काढल्यानंतर त्याचं डिप्रिसिएशन किती आलं? 3,000. 20,000वर पण 10% काढायचे, ते येणार आहेत 12 महिन्यासाठी. पण 12 महिन्याचं आपण इथे डिप्रिसिएशन दाखवू शकत नाही. त्याचं कारण असं, आपण ते कधी खरेदी केलंय? 1 जुलैला. सो 1 जुलैपासून 31 मार्च पर्यंत काउंट केल्यानंतर किती येतात पहा. इथे केले पहा वर 2000 गुणिले 9 भागिले 12, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल डेप्रिसिएशन अमाऊंट किती दाखवायची आहे? 1500. हे 3000 पहिल्या बिल्डिंगचे आणि हे 1500 दुसऱ्या बिल्डिंगचे, असं टोटल डेप्रिसिएशन आपल्याला दाखवायचं. आताच्या प्रॉब्लेम मध्ये 4500. हे नीट समजून घ्या. वर्किंग नोट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कळलं नसेल तर बिनधास्त विचारा, मी परत दाखवायला तयार आहे. इथं म्हणताना कसं मांडायचं पहा. लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. तुम्ही डिरेक्टली अमाऊंट लिहू शकता 4500. आणखीन तुम्हाला डिटेल मध्ये दाखवायचं असेल तर तुम्ही इथे दोघांची टोटल घ्या. फर्स्ट बिल्डिंगचे 3000 आणि सेकंड बिल्डिंगचे 1500. असे तुमचे आता इथे दिसत आहेत 4500. असं पण तुम्ही दाखवू शकताय. 4500 आले आपलं डेप्रिसिएशन. सो बघा किती येतात आउटर कॉलम मध्ये. 0 0 5 5 4. 45,500 आलं लक्षात. सेकंड इफेक्ट येणार आहे त्याचा P&L डेबिट. 2 सॉरी माझ्या इकडे मगाशी 2 लिहायचं राहिलं. 2 depreciation at 10% on land and building. अमाऊंट आली 4500. येत्या लक्षात. नेक्स्ट सॅलरीज आहेत 5000. सॅलरीज आपलं P&L ला लिहिणार आहे आपण. 2 सॅलरीज 5000. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटीज 2500. तिथंच 2 एक्सपोर्ट ड्युटीज 2500. नेक्स्ट इंटरेस्ट आहे पहा. डेबिट बॅलन्स दिलाय इंटरेस्टचा, म्हणजे तो अर्थात P&L डेबिटलाच आपण लिहिणार आहे. इंटरेस्ट 1000. 2 इंटरेस्ट 1000. नेक्स्ट फर्निचर 40,000. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर 40,000. फर्निचर 40,000 काय आहे बघा. त्याला थर्ड ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. सो याच्या 5% डेप्रिसिएशन काढूया. लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. काही स्टुडंट नाही येत नसेल तर मी दाखवते पहा. 40,000 into 5/100. सो 400 गुणिले 5. डेप्रिसिएशन किती येणार आहे? 2000. सो डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2000. आउटर कॉलमला आले 38,000. आलं लक्षात. सेकंड इफेक्ट येणार आहे त्याचा P&L डेबिट. 2 depreciation at 5% on furniture. अमाउंट किती पहा 2000. अमाउंट आली 2000. लास्ट डेटर्स 26,000. डेटर्स 26,000. त्याला मला वाटतं बॅड डेट्स आणि RDDची ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4. Write off 1,000 as bad dates and maintain RDD at 5% on debtors.
सो बॅड डेट्स आणि आरडीडी मध्ये फर्स्टली आपण काय मायनस करतो, तर बॅड डेट्स किती आहेत 1000, खाली किती राहिले पहा 25,000 बरोबर. आणि याच्यावर काय सांगितलं तुम्हाला 5% आरडीडी काढायला सांगितलेलं आहे. सो आपण याच्यावर 5% आरडीडी काढूया. लेस आरडीडी ॲट 5%. पहा कसा काढायचा आहे, पहा इकडे दाखवते आरडीडी 25,000 इंटू 5%. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 शून्य शून्य, 5 5 25, 5 7 2, 5 2 10 2 12. आरडीडी किती आला 1250. सो आरडीडी आपण याच्यातून मायनस करूया. आउटर कॉलमला पहा किती येत आहेत 0 5 7 3 2, 23,750. येतं लक्षात. फर्स्टली आपण बॅड डेट्स मायनस केले 1000, आलेल्या अमाऊंटवर आपण 5% आरडीडी काढला. इथे केले पहा मी कॅल्क्युलेशन, तुम्ही जिथे वर्किंग नोट करताय तिथे ते करा. तो आला आरडीडी 1250. सेकंड इफेक्ट आपण देऊन घेऊया लगेच. टू बॅड डेट्स, इथे भारतात न्यू म्हणा, अँड टू आरडीडी, तो पण न्यूच आहे, दोघं डायरेक्ट बाहेर लिहिले आपण तरी चालणार आहे. 1000 and 1250. येते लक्षात. सो डेबिट साइड आपली पोस्ट झाली पहा. क्रेडिट साइडला काय काय आहे ते बघूया. क्रेडिट साइडला सर्वात वर कॅपिटल अकाउंट ऑफ नाना अँड नानी. सो कॅपिटलची आपली जागा ठरलेली आहे, तिथे आपण कॅपिटल लिहूया. कॅपिटल अकाउंट ऑफ नाना 50,000 and capital account of Nani 50,000. बरोबर. एक ठराविक जागा ठेवून आपण ते लिहितो. नेक्स्ट आहे तुमच्या आमच्या आवडीचं हिडन ऍडजस्टमेंट आली पहा. 10% बँक लोन विच इज टेकन ऑन 1 ऑक्टोबर. अमाऊंट आहे 30,000. आता इथं पहा 10% बँक लोन, अमाऊंट किती आहे 30,000. हिडन ऍडजस्टमेंट आहे म्हणजे पुन्हा वर्किंग आलंच पहा. दाखवते वर्किंग कसं कसं करायचंय ते. पहा 10% बँक लोन, 10% बँक लोन ही बऱ्याच वेळेला असते ऍडजस्टमेंट आणि माहिती नसतं कसं कॅल्क्युलेशन आहे ते. अमाऊंट किती दिली सांगा 30,000. म्हणजे तुम्ही 30,000चं लोन घेतलंय 10% व्याजाने, म्हणजे तुम्हाला 30,000 परत करायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर येणारे 10% देखील परत करायचे. मग 30,000वर 10% किती आले सांगू. 10% किती आली अमाऊंट 3,000 बरोबर. पण लोन टेकन कधी केलेले बघा बरं 1 ऑक्टोबर 2018. हे हा जो तुम्ही इंटरेस्ट काढला 3,000चा, हा किती महिन्यांसाठी आलाय. हा आला 12 महिन्यांसाठी, फॉर 12 months. आणि तुम्ही लोन कधी घेतलंय आफ्टर ऑक्टोबर. मग ऑक्टोबर पासून काउंट केल्यानंतर मार्च पर्यंत किती महिने येतात 6 महिने येतात. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. जर तुम्ही लोनच ऑक्टोबर पासून पुढे घेतलंय तर तुम्ही इंटरेस्ट का फुल इयरचा देणार. जिथून लोन घेतलंय तिथून त्याचा इंटरेस्ट ऍप्लिकेबल असतो. सो 3,000 अमाऊंट जी काढली आहे ती आपण फुल इयरची काढली आहे आणि आपण लोन घेतले 1 ऑक्टोबर पासून. 1 ऑक्टोबर पासून म्हणजे 6 महिन्यातच फक्त आपल्याला दाखवायचं आहे इंटरेस्ट. हिशोब क्लिअर आहे पहा.
12चे निम्मे 6 म्हणजे 3000चे निम्मे येणार 1500. पाहिजे तर करून बघा. 3000 गुणिले 6 भागिले 12. 6 1 6, 6 गुणे 12 आणि इकडे आले 1500 रुपये. इकडे आले 1500. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट आत्ताच्या लोन साठी किती पे करावा लागणार आहे? 1500. तुम्हाला लोनची 30,000 रुपये पण द्यायचे प्लस तुम्हाला इंटरेस्ट पण द्यायचे. आणि कोणताही इंटरेस्ट जेव्हा तुम्ही काढता, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन शेअर्स, फर्स्टली तो इंटरेस्ट काय होणार आहे? ऍडच होतो, हे लक्षात ठेवा. सो आत्ताचे जे 1,500 आपण काढले, ऍड इंटरेस्ट ऑन बँक लोन, फार तर म्हणा फॉर 6 months, म्हणजे तुमचा गोंधळ नाही होणार. तो किती आला? 1500. म्हणजे आउटर कॉलमला आले पहा 31,500. आलं लक्षात? 10% बँक लोन 30,000, 10% त्याच्यावर काढावेच लागणार आहे. आपण 10% अमाऊंट काढली, त्याच्यावरती किती आली? 3,000. पण हे जे 3,000 काढले ते 12 महिन्यासाठी आहेत. आणि तुम्ही लोन कधी घेतलंय? ऑक्टोबर पासून घेतलंय. सो ऑक्टोबर पासून जर आपण त्याचा काउंट काढला तर किती अमाऊंट येते? 1500. मग ते 1500 काय केले? आपण त्याच्यात ऍड केले. सेकंड इफेक्ट, तुमचे 30,000 पण जाणार आहेत आणि तुमचे 1500 पण जाणार आहेत. सेकंड इफेक्ट येणार आहे P&L डेबिट, का तर फर्म साठी तो एक्सपेन्स आहे म्हणून. इथे लिहायचं पहा, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन, टू इंटरेस्ट ऑन बँक लोन अमाऊंट आहे 1,500. ही पण ऍडजस्टमेंट खूप वेळा असते, सगळं कळतं, फक्त वळत काहीच नाही. त्यामुळे ते डिटेल मध्ये दाखवलं. पहा आजचा प्रॉब्लेम छोटा आहे, पण त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट ज्या आल्या आहेत त्याचं कॅल्क्युलेशन खूप भरमसाठ आहे. म्हणून बँक लोन नंतर आहे पहा इंटरेस्ट 1,500. मगाचा इंटरेस्ट डेबिट बॅलन्स होता, सो डेबिटला आपण मेन्शन केलंय. आताचा क्रेडिट मध्ये दिलाय, तो क्रेडिटला येणार आहे. बाय इंटरेस्ट 1,500, बाय इंटरेस्ट 1,500. आणि लास्ट वन आहे बँक लोन आहे पहा 8,000. सॉरी, बँक लोन नाही, बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 8,000. आलं लक्षात? डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस पोस्टिंग झालेलं आहे. एकदा रिमेनिंग ऍडजस्टमेंट चेक करू आणि झालेलं ऍडजस्टमेंट देखील चेकआउट करूया. होप सो तुम्हाला याच्यामध्ये मी ज्या ज्या काही ऍडजस्टमेंट दाखवल्या आहेत त्या लक्षात आल्या असतील. पहा, ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू ₹34,500. आज ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला काढून दिलाय, फक्त तो मांडायचा आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट 34,500, 34,500. नेक्स्ट, इन्शुरन्स पेड फॉर 15 months. मी डिटेल वर्किंग नोट दाखवली पहा त्याची. इन्शुरन्स आहे 3,000, प्रीपेड मध्ये 3,000. नेक्स्ट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 4,500. कसं कॅल्क्युलेशन आहे तेही मी दाखवलंय. आणि फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 2,000. बघा, 4,500 आणि 2,000 दोन्ही अमाऊंट दाखवलंय. राईट ऑफ 1,000 अँड आरडीडी एट 5%. बॅड डेट्स 1,000 आणि आरडीडी 1,250 दाखवलाय. सेकंड इफेक्ट पण आपण दोघांचे दिलेले आहे. आणि लास्ट वन आहे क्लोजिंग स्टॉक 34,500. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिटला येतो आणि बॅलन्स शीटला येतो. आज आपण ट्रेडिंग प्रिपेअरच केलेले नाही, सो त्याचा फक्त एकच इफेक्ट येणार आहे, बॅलन्स शीट. क्लोजिंग स्टॉक 34,500. आलं लक्षात? अशा
पद्धतीने प्रॉब्लेम छोटा जरी असला तरी ते कॅल्क्युलेशन्स खूप जास्त मोठे होते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कदाचित त्याच्यासाठीच त्याचे जे आयटम्स आहेत ते त्यांनी कमी केले पहा, की कमीत कमी प्रॉब्लेममध्ये मुलांना जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन करता यावेत म्हणून. सो फक्त आता बॅलन्सिंगचं काम राहिलेलं आहे ते करूया. बॅलन्सिंग करायला आपल्याला P&L क्लोज करावं लागेल अगोदर. P&L च्या क्रेडिटला येतात पहा 0 0 0 6 and 3. 36,000 येते क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल येते पहा 30,750. या डेबिट बॅलन्सेसची टोटल आहे 30,750. म्हणजे किती येतो पहा नेट प्रॉफिट 5,250. नेट प्रॉफिट किती आला आजच्या प्रॉब्लेमचा 5,250. क्रेडिटचे टोटल आहे 36,000, डेबिट बॅलन्सेसची टोटल आहे 30,750. नेट प्रॉफिट आला 5,250. हा नेट प्रॉफिट आहे तो द्यावा लागेल दोघांना. आजचा रेशो प्रपोर्शन आहे 1:1. म्हणजे काय करावं लागेल, फक्त ह्यांची हाफ अमाऊंट करावी लागेल. पहा नाना इथेच दाखवतीये, तुम्ही करू नका तसं. जिथे वर्किंग नोट करताय तिथेच करा. मला जागा कमी असल्यामुळं थोडंसं या पद्धतीने मी दाखवते. 5,250 into 1 आणि एकने किती झाले 2. दुसऱ्यांना पण देताना तसंच द्यावं लागणार आहे 1/2. किती येतात पहा ते कॅल्क्युलेट केल्यानंतर 2,625. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येतात 2,625. हे जे कॅल्क्युलेशन मी इथे दाखवते इथून हे तुम्ही खाली वर्किंग नोट मध्ये करायचंय. ते समोरासमोर लगेच लक्षात यावं म्हणून मी इथे केलेलं आहे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवताना असं करू नका. सो प्रॉब्लेमची जी जास्तीची टोटल आहे ती आपण एका ओळीवर घेऊयात अगोदर 36,000 बरोबर. नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू नाना अँड नानी. किती द्यायचे पहा यांना 2,625 आणि यांना सुद्धा द्यायचे 2,625. आउटर कॉलमला येणार आहे 5,250. 5,250 आला आपला नेट प्रॉफिट. हा आहे तुमचा नेट प्रॉफिट. येते लक्षात. सो नेट प्रॉफिट आलाय तो काय करावं लागेल आपल्याला, फक्त ऍड करावं लागेल. ऍड नेट प्रॉफिट. हिअर ऑल्सो ऍड नेट प्रॉफिट. 2,625 आणि इकडे सुद्धा 2,625. आउटर कॉलमला आले 52,625. 52,625 आलं लक्षात. आता सगळाच प्रॉब्लेम बरोबर सोडवलेलाच आहे आपण. सो बॅलन्स शीटची टोटल येते पहा 1,44,750. 1,44,750. 1,44,750 ही आली आजच्या प्रॉब्लेमची टोटल. पुस्तकात पण सेम अमाऊंट आहे. आले लक्षात. एखादी जरी ऍडजस्टमेंट नाही आली तरी आपल्याला टेन्शन येते की ते कसं करायचं. आणि ते टेन्शन आलेलंही थोडं बरं असतं, कारण आपल्याला प्रत्यक्ष ती अमाऊंट काढता आली पाहिजे. सो ईच अँड एव्हरी कॅल्क्युलेशन मी दाखवलंय. तुम्हाला तरी देखील त्याच्यात काही शंका असतील तर जरूर जरूर विचारा. धन्यवाद.